नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतून गेल्या रब्बी हंगामासाठी तब्बल महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे। तर यासाठी सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। तर त्यासाठी 404 कोटी रुपयांचा भरपाईचे वितरण करण्यात आले आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी 250 कोटीहून अधिक भरपाईचा यात समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाणाऱ्या पीक विमा कंपनी ज्या आहेत त्या भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडल, HDFC, ICICI लोनमार्क, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स, HDFC आणि SBI युनायटेड या पीक विमा कंपनी ज्या आहेत तर त्यांच्याकडून पीक विमा योजना ही राबवली जाते। तर शेतकरी मित्रांनो, या कंपन्याकडून आत्तापर्यंत पीक विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांसाठी व केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून एकूण 2125 कोटी हे मिळाले होते। त्यापैकी 541 कोटी हे वाटप करण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित निधी हा केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून येणे बाकी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा हा वाटप बाकी आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून नैसर्गिक स्थानिक आपत्ती या घटकाखाली शेतकऱ्यांना भरपाईसाठी 317 कोटीहून अधिक रकमेची ही मागणी केली आहे। पण त्यापैकी 286 कोटी हे मंजूर करण्यात आले आहेत, पण आणखीन निधी हा वितरित झालेला नाही। तर शेतकरी मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान या घटकाखाली 159 कोटीहून अधिक रक्कम वाटावी लागणार आहे असे प्राथमिकरित्या ठरवण्यात आले आहे। तर त्यापैकी फक्त 37 कोटी रुपये फक्त वाटप करण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, यातील आत्तापर्यंत कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार बहुतेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा हा देण्यास विलंब केला आहे। तर मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होताच भरपाई वाटपाच्या प्रतीक्षेत अडचणीत आल्यामुळे आचारसंहिता समाप्त होताच नुकसान भरपाईचा पुन्हा वाटप हा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित जो पीक विमा जो आहे तो आचारसंहिता संपल्यानंतर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर रब्बी हंगामाचा पीक विमा नुकसान भरपाईपोटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे अजून 337 कोटी रुपये हे शासनाकडून येणे बाकी आहेत। त्यामुळे काढणी पश्चात नुकसान भरपाई जे आहे ते येणे बाकी आहे। तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकामधून आणखीन 50 कोटी रुपये दिले जाणार आहेत। तर त्यामुळे पीक विमा कंपनीचा जो वाटप जे आहे ते रखडले आहे। तर त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात अजून कमीत कमी 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम येणे हे बाकी आहे अशी कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आचारसंहिता संपल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे जे क्लेमचे पीक विमा असेल, नैसर्गिक आपत्ती नुकसान असेल किंवा मध्यंतरी नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, तर त्यापैकी क्लेम केलेले हे शेतकरी भरपूर असल्यामुळे या शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो आचारसंहिता संपल्यानंतर वाटप हे होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या माहितीसह पुन्हा नक्की भेटूयात नवीन माहितीसह। धन्यवाद।